नमस्कार, आपण पाहतात राजहिरा लाईव्ह न्यूज चॅनल. धानोरा सचलदेव येथील ग्रामसेवकाने दलित वस्तीतील अर्धवट कामे करून निधी हडप केल्याचा आरोप. उमरखेड तालुक्यातील धानोरा सचलदेव येथील दलित वस्ती व वित्त आयोगाच्या निधीतून अर्धवट कामे करून ग्रामसेवकाने निधी हडप केल्याचा आरोप गावातील नागरिक दिलीप संभाजी काळे व केशव मारुतराव तिडके यांनी लेखी तक्रारीतून गटविकास अधिकारी पंचायत समिती उमरखेड यांना केलेला आहे. धानोरा गावात दलित वस्ती व वित्त आयोगाच्या निधीतून अर्धवट कामे करण्यात आली आहेत. जे कामे आलेले आहेत ते बोगस झालेले आहेत. नाली बांधकाम निकृष्ट झालेले आहेत. फेवर ब्लॉकच्या खाली बेड टाकण्यात आलेले नाही. फक्त चुरीचा वापर केलेली सर्व कामे इस्टिमेटप्रमाणे केलेले नाहीत. तरी उमरखेड येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या कामाची प्रत्यक्ष पाहणी करून दोषीवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी येथील नागरिकांची मागणी आहे. राजहिरा न्यूजसाठी मुख्य संपादक दिलीप मुनेश्वर, उमरखेड. साध्या प्रकारे बसवले आहे ना, जे बाहेरची आहे ना 30 mm जे चुरी असते आणि त्याच्यावर क्रश एवढंच वापरून त्यानं लेवल टाकलं. नंतर त्याच्यावर ब्लॉक बसवले, प्लस त्याच्यामध्ये सिमेंट पण नव्हतं. अच्छा, ठीक आहे. काही नाही, हे काही इथं साफसफाई सुद्धा केलेलं नाही. त्याने चुरी टाकली साधी आणि त्याच्यावर हे बसवलेलं आहे. एकदम निव्वळ बोगस काम केलेलं आहे. याच्यातून चांगल्या वरिष्ठ अधिकाऱ्याने याची चौकशी करावी एवढीच मागणी. आणि एवढीच काय खाली चुरी टाकली, बेड नाही टाकलं. चुरी टाकली का? हो. अच्छा. नमस्कार, मी दिलीप संभाजी काळे धानोरा सचलदेव इथून बोलतो. मोजे धानोरा येथील दलित वस्ती सुधार योजना अंतर्गत कामं मंजूर झाले होते 18 लाखाचे. त्या कामामध्ये पूर्ण 15 लाखाचे फेवर ब्लॉक बसवण्यात आले होते. त्या फेवर ब्लॉकला पूर्ण बेड होतं. त्या बेड करून फेवर ब्लॉक बसवण्याचे काम इस्टिमेटला होतं. परंतु त्या ग्रामसेवकने फेवर ब्लॉक न करता, बेड न करता फेवर ब्लॉक बसवून पैशाची उकळणा केली आहे. त्या कामाची आम्ही बीडीओकडे तक्रार केली, जिल्हा परिषदेला तक्रार केली. सदर गटविकास अधिकारी साहेबांनी ताबडतोब या कामाची चौकशी करून त्या ग्रामसेवकाला 6 महिन्यासाठी निलंबित करावे, अशी मी गावकऱ्यातर्फे बोलत आहो. आणि दुसरी गोष्ट, 15 हप्त्यामध्ये 2025मध्ये आमच्या धानोरा इथे 15 हप्त्यामध्ये काम केलं. पहिल्याने 2 लाखाचं इस्टिमेट बनवलं. नंतर काय की आम्ही तक्रार केल्याबद्दल तुम्हाला 1,46,000 इस्टिमेट बनवलं. त्या कामामध्ये इथं 5 पाईप बसविले. ते 146चं असून 20-30-40 हजाराचं काम करून ते 41,000चं काम स्वतः उचलून खाण्याचे याच्यामध्ये आहे. त्याची पूर्ण बीडीओ साहेबाला तक्रार केली. आम्ही सीओकडे जाणार आहोत उद्या परवा. सगळी चौकशी करावी बीडीओ साहेबाला, सगळी मोकापाने. याकरता मी गावातला एक नागरिक बोलत आहोत. ते जे काम जे आता दिलीप काळेनं सांगले त्या पद्धतीने झालेलं आहे. आणि जे आता बाकी जे समोरचे जे कामं सांगायले, ते आताचे जे पाईपाचं सांगायले होते ते 5 पाईप टाकली आणि 10 ट्रीप टाकल्या मुरुमाच्या. पण त्याचे जे एस्टिमेट जे आम्ही त्याला विचारलं होतं, बुवा एस्टिमेट केलं का, त्या कामाचं एस्टिमेट झालं का, तर ते म्हणले होते बुवा या ग्रामसभेमध्ये आम्ही त्याला विचारलं तर ते म्हणजे नाही झालं, म्हणजे त्याचं एस्टिमेट तयार केलं नाही. नंतर मग आता ग्रामसभा लागली त्याच्यावर सांगू म्हणजे. आता हे ज्या पेवर ब्लॉकचं काम केलेलं आहे, या पेवर ब्लॉकच्या खाली त्यांनी बेड केलं आहे का? त्याने बेड नाही केलं, नुसती चुरी टाकून फेवर ब्लॉक बसून देऊन गेली. अच्छा.